मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय टेस्टी आणि हेल्दी असे गुलाबजामुन बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी, अगदी कमी वेळात हे गुलाबजामुन होतात आणि हेल्दी होतात। इथे मी अजिबात मैद्याचा वापर न करता अतिशय सॉफ्ट असे गुलाबजामुन करणार आहे। तर इथे मी 1 किलो खवा घेतलेला आहे। खवा अगदी ताजा घेतलेला आहे। सोबतच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चिरोंजी दाणे जे आपण प्रसादामध्ये घेतो ते घेतलेले आहे। बेकिंग पावडर, अगदी कमी साहित्यामध्ये खूप छान हेल्दी असे टेस्टी गुलाबजामुन होणार आहे। तर सर्वात आधी आपण खवा छान चोळून मिक्स करून घेऊ, छान वेगवेगळा असं चोळून घेऊ। तर बघा अगदी ताजा हा खवा आहे आणि खवा घेताना छान पिवळा खवा घ्यायचा। तर बेकिंग पावडर घेतलेला आहे मी अगदी 2 टीस्पून बेकिंग पावडर इथे मी घेतलेला आहे। बेकिंग पावडर नसेल तर खाण्याचा सोडा घेतला तरी चालेल। तर बेकिंग पावडर घालून परत आपण खवा छान मिक्स करून घेऊ। हा खवा ना अगदी पिवळा आहे, त्यामुळे अगदी ओरिजिनल असा हा खवा आहे। खवा घेताना छान पिवळसर असा घ्यायचा। तर खवा छान मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये मी इथे कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घेत आहे। पीठ आपण अंदाजानुसार घेऊ। आपल्याला जेव्हा आपण खवा मिक्स करू ना तेव्हा आपल्याला कळून येतं की आपल्याला कणिक किती लागते। तर हा खवा ना अगदी ओरिजिनल असा आहे, त्यामुळे आपल्याला इथे कणिक थोडी जास्तच लागणार आहे। तर इथे मी 1 वाटी कणिक घातलेली आहे। 1 वाटी इथे मी कणिक घेतलेली आहे। समजा कमी झाली तर आपल्याला आणखी घेता येते। लागेल जेवढी लागेल तेवढी आपण थोडी थोडी करून ती कणिक टाकून देऊ। खूप जास्तही टाकायची नाही आणि खूप कमीही टाकायची नाही। बस आपल्याला गुलाबजामुन व्यवस्थित बाइंडिंग होईल, गोळा बनेल एवढी आपल्याला कणिक टाकायची आहे। तर बघा इथे छान व्यवस्थित मी हा गोळा करून घेतलेला आहे खव्याचा। आता एक एक गोळा हातात घेऊ आणि छान दाबून दाबून आपण याचे गोळे तयार करून घेऊ। तर बघा अशा प्रकारे आपण सर्व गुलाबजामुनचे छान गोळे करू। तर इथे मी हा गोळा तयार करून घेत आहे। छान दाबून गोळा तयार करून घ्यायचा, नाही तर गुलाबजामुनला क्रॅक जातात। तर बघा इथे आपण एक होल करू आणि यामध्ये ही चिरोंजी दाणा हा टाकून देऊ। तर नक्की तुम्ही अशा प्रकारे गुलाबजामुन करून बघा। आतमध्ये जर हा आपण चिरोंजी दाणा टाकतो ना, तर जेव्हा आपण तळतो तेव्हा अगदी विरघळून जाते आतमधली गुलाबजामुन आणि छान वाटते खायला। चिरोंजी आतमध्ये पूर्ण विरघळून जाते तळताना। तर अशा प्रकारे आपण बाकी गुलाबजामुनसुद्धा छान करून घेऊ। बाकी गुलाबजामुनचे गोळेसुद्धा करू। तर अशा प्रकारे आपण सर्व करून घेऊ। बघा अगदी ओरिजिनल हा खवा आहे, हाताला अगदी असं ऑइल आलेलं आहे। अशा प्रकारे मी पूर्ण गुलाबजामुन छान तयार करून घेतलेले आहे। आता गॅसवर एक पातेलं ठेवू, यामध्ये आपण पाक तयार करून घेऊ। तर इथे मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। 2 ग्लासच आपण साखर घेऊ। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता। पाक तुम्हाला किती गोड वाटते यानुसार। तर जेवढं पाणी घेतलं ना त्याच क्वांटिटीमध्ये मी साखरसुद्धा घेतलेली आहे। 2 ग्लासाला 2 ग्लासच साखर घ्यायची। तर एक तारी पाक आपल्याला छान करून घ्यायचा आहे। यामध्ये विलायची पूड घालू आणि कमी गॅसवर मस्त हा पाक होऊ देऊ। सोबतच मी इथे केसर घातलेला आहे। केसर घालणेसुद्धा ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नाही असेल केसर तरी चालेल। तर एक तार येतपर्यंत आपल्याला छान पाक शिजवून घ्यायचा आहे। पाक होतो तोपर्यंत आपण कमी गॅसवर मस्त हे गुलाबजामुन फ्राय करून घेऊ। गुलाबजामुन कधीही कमी गॅसवरच करायची, नाहीतर फुल गॅसवर समजा केले तर वरून ते कलर येतात, पण आतमधून कच्चे राहतात। त्यामुळे अगदी कमी गॅसवरच आपल्याला गुलाबजामुन छान तळून घ्यायचे आहे। बघा अशा प्रकारे मस्त आहे गुलाबजामुन छान मी तळून घेतलेले आहे। आता पाकसुद्धा आपण बघू। तर पाकसुद्धा आपल्याला झालेला आहे। पाक थोडा चिपचिप झाला की समजून जायचं की आपला पाक तयार झालेला आहे। तर इथे आपलं या कलरवर येईपर्यंत छान गोल्डन कलर आला की गुलाबजामुन छान काढून घेऊ। तर बघा इथे मस्त आपले हे गुलाबजामुन छान फ्राय झालेले आहे, तळून घेतलेले आहे मी। आता पाक चेक करू। अगदी कमी
वेळात आपले हे गुलाबजामुन होतात. बघा आपला हा पाकसुद्धा तयार झालेला आहे. आता खूप गरम असतानाच आपल्याला हे गुलाबजामुन पाकामध्ये टाकायचे नाही. पाक थोडा नॉर्मल होऊ द्यायचा आणि नंतर आपल्याला हे गुलाबजामुन टाकायचे आहे. तर पाकसुद्धा नॉर्मल झालेला आहे. खूप गरम पाकात गुलाबजामुन टाकायचे नाही आणि गुलाबजामुनसुद्धा अगदी गरमच टाकायचे नाही. तर बघा आता या पाकामध्ये आपण हे गुलाबजामुन छान टाकून देऊ. तर बघा इथे मस्त आपले कमी वेळात छान अगदी हेल्दी असे हे गुलाबजामुन झाले आहे. नक्की तुम्हीसुद्धा अशा प्रकारे गव्हाच्या पिठापासून हेल्दी असे गुलाबजामुन करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त अगदी कमी वेळात हेल्दी असे हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. नक्की तुम्ही गव्हाच्या पिठापासून हेल्दी असे गुलाबजामुन करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.